नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक दुसरा जुळणारी आकृती यातील स्वाध्याय प्रश्न क्रमांक 31 ते 40 चे स्पष्टीकरण। विद्यार्थी मित्रांनो, जुळणारी आकृती या घटकातील स्वाध्याय प्रश्न आपण सोडवित आहोत। प्रश्न क्रमांक 31 ची प्रश्नाकृती आणि उत्तर आकृती तुमच्या समोर आहे। या प्रश्नाकृतीच्या रेखांकित भागावरती लक्ष केंद्रित करून पर्यायांची तुलना केली असता पर्याय क्रमांक ए शी हा जुळत नाही। पर्याय क्रमांक सी मध्ये हा रेखांकित भाग वेगळ्या पद्धतीने दर्शवला आहे, तर पर्याय क्रमांक डी मध्ये सुद्धा तो वेगळ्या पद्धतीने दर्शवला आहे। म्हणून पर्याय क्रमांक बी मधला आणि प्रश्नाकृतीचा रेखांकित भाग हा एकमेकाशी जुळत असल्यामुळे आपण बी चे वर्तुळ हे काळे करणार आहोत। आता प्रश्न क्रमांक 32 ची प्रश्नाकृती आणि उत्तर आकृती आपल्या समोर आहे। प्रश्नाकृतीतील या काळ्या भागावरती लक्ष केंद्रित करून आपण उत्तर आकृत्यांची तुलना केली असता पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक डी या दोन्ही आकृत्यामध्ये हा भाग नसल्यामुळे या आकृत्या सर्वप्रथम आपण कट करणार आहोत। यानंतर पांढरा वर्तुळ हा दोन्ही आकृत्यामध्ये आहे, तेव्हा खालील चौरस याची आपण तुलना करणार आहोत। हा चौरसासारखा दिसणारा भाग आकृती सी मध्ये वेगळ्या पद्धतीने दर्शवला आहे, म्हणून ही सुद्धा आकृती आपण कट करणार आहोत। आता पर्याय क्रमांक बी आणि प्रश्नाकृती या एकमेकाशी तंतोतंत जुळत असल्यामुळे आपण पर्याय क्रमांक बी चे वर्तुळ हे काळे करणार आहोत। प्रश्न क्रमांक 33 ची प्रश्नाकृती आणि उत्तर आकृती आपल्यासमोर दिसते आहे। प्रश्नाकृतीच्या बाणासारख्या या भागावरती लक्ष केंद्रित करून उत्तर आकृत्यांकडे पाहिले असता आपल्या असे लक्षात येतं की पर्याय क्रमांक ए मध्ये ही आरशातील प्रतिमा असल्यामुळे पर्याय क्रमांक ए प्रश्नाकृतीशी जुळत नाही। पर्याय क्रमांक बी मध्ये हा बाणासारखा भाग दिसून येत नाही, त्यामुळे आपण ही आकृती कट करणार आहोत। तसेच पर्याय क्रमांक डी मध्ये सुद्धा हा बाणासारखा भाग दिसत नाही, यामुळे ही आकृतीसुद्धा आपण कट करणार आहोत। पर्याय क्रमांक सी हा मात्र प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळत असल्यामुळे आपण पर्याय क्रमांक सी चे वर्तुळ हे काळे करणार आहोत। आता प्रश्न क्रमांक 34 आपण सोडविणार आहोत। प्रश्नाकृतीच्या या काळ्या ठिपक्यावरती लक्ष केंद्रित करून आपण उत्तर आकृत्यांकडे पाहिले असता पर्याय क्रमांक डी मध्ये हा काळा ठिपका दुसऱ्या बाजूला असल्यामुळे सर्वप्रथम आपण हा पर्याय कट करणार आहोत। त्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या या चौरसाकृती भागावरती लक्ष केंद्रित करून आपण उत्तर आकृत्या तपासल्या असता पर्याय क्रमांक ए मध्ये तो वेगळ्या पद्धतीचा आहे, तर पर्याय क्रमांक बी मध्ये हा चौरस दिसून येत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक बी या दोन्ही आकृत्या आपण कट करणार आहोत। यानंतर शिल्लक राहिलेली उत्तर आकृती सी आणि प्रश्नाकृती या एकमेकाशी तंतोतंत जुळत असल्यामुळे आपण पर्याय क्रमांक सी चे वर्तुळ हे काळे करणार आहोत। प्रश्न क्रमांक 35 ची प्रश्नाकृती आणि उत्तर आकृती आपल्यासमोर दिसते आहे। पर्याय क्रमांक ए ची आकृती ही प्रश्नाकृतीशी जुळत नसल्यामुळे सर्वप्रथम आपण ती कट करणार आहोत। आता प्रश्नाकृतीतील डाव्या बाजूला असलेले फुलीचे चिन्ह आणि उजव्या बाजूचे वर्तुळ यांची तुलना केली असता पर्याय क्रमांक सी मध्ये याची जागा ही उलटी असल्यामुळे आपण पर्याय क्रमांक सी हा पर्याय कट करणार आहोत। आता शिल्लक राहिलेला पर्याय क्रमांक बी आणि पर्याय क्रमांक डी या आकृत्या प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळत असल्यासारखे जरी वाटत असले तरी पर्याय क्रमांक बी या आकृतीमध्ये या ठिकाणी असलेला हा सूक्ष्म बदल यामुळे ही आकृती वेगळी होते, म्हणून आपण पर्याय क्रमांक बी हा सुद्धा कट करणार आहोत आणि पर्याय क्रमांक डी हा प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळत असल्यामुळे आपण त्याचे वर्तुळ हे काळे करणार आहोत। प्रश्न क्रमांक 36 ची प्रश्नाकृती आणि उत्तर आकृती आपल्यासमोर दिसते आहे। प्रश्नाकृतीमध्ये माशासारखी दिसणारी आकृती माशाच्या शरीरावरती असलेले खवले यावरती लक्ष केंद्रित करून आपण उत्तर आकृत्यांचे निरीक्षण केले असता पर्याय क्रमांक ए मध्ये अशा प्रकारचे खवले न दिसत असल्यामुळे आपण हा पर्याय सर्वप्रथम कट करणार आहोत। त्यानंतर पर्याय क्रमांक सी मध्ये हे खवले वेगळ्या पद्धतीने दाखवल्यामुळे आपण हा पर्यायसुद्धा कट करणार आहोत। आता शिल्लक राहिलेले दोन पर्याय बी आणि डी या दोन्ही आकृत्या सारख्याच वाटतात, पण पर्याय क्रमांक डी मध्ये
शेवटचे जे खवले आहेत ते वेगळ्या पद्धतीने दाखवले आहेत, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हा प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळत असल्यामुळे आपण पर्याय क्रमांक बीचे वर्तुळ हे काळे करणार आहोत. प्रश्न क्रमांक 37 आपल्यासमोर दिसतो आहे. यात प्रश्न आकृतीमध्ये डोळ्यासारखी आकृती दिसत आहे, पण उत्तर आकृत्यांपैकी पर्याय क्रमांक ए, पर्याय क्रमांक सी आणि पर्याय क्रमांक डी या डोळ्याच्या आकृत्या या प्रश्न आकृतीशी जुळत नाहीत. तर पर्याय क्रमांक बी आणि प्रश्न आकृती या एकमेकीशी तंतोतंत जुळत असल्यामुळे आपण पर्याय क्रमांक बीचे वर्तुळ हे काळे करणार आहोत. प्रश्न क्रमांक 38ची प्रश्नाकृती आणि उत्तराकृत्या आपल्यासमोर दिसत आहेत. प्रश्नाकृतीतील फुलीसारख्या या भागावरती लक्ष केंद्रित करून आपण उत्तराकृत्या तपासल्या असता पर्याय क्रमांक बी आणि पर्याय क्रमांक डी यामध्ये हे फुलीसारखे चिन्ह दिसत नाही, म्हणून सर्वप्रथम आपण या आकृत्या कट करणार आहोत. यानंतर प्रश्न आकृतीच्या या भागाची उत्तर आकृत्यांशी तुलना केली असता पर्याय क्रमांक एमध्ये हा भाग दिसून येत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक ए ही आपण कट करणार आहोत. आता शिल्लक राहिलेला पर्याय क्रमांक सी हा प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळतो आहे, म्हणून आपण पर्याय क्रमांक सीचे वर्तुळ हे काळे करणार आहोत. आता प्रश्न क्रमांक 39 सोडवूया. प्रश्नाकृतीच्या या भागावरती लक्ष केंद्रित करून उत्तर आकृत्यांचे निरीक्षण केले असता आकृती क्रमांक एमध्ये हा भाग वेगळाच दिसतो आहे, तर आकृती क्रमांक बीमध्ये सुद्धा याच्यामध्ये फरक दिसतो आहे. यामुळे आकृती क्रमांक ए आणि आकृती क्रमांक बी या दोन्ही आकृत्या आपण कट करणार आहोत. आता प्रश्नाकृतीतील या संपूर्ण भागाची उरलेल्या आकृत्यांशी तुलना केली असता पर्याय क्रमांक डीमध्ये यामध्ये वेगळेपण दिसून येते, म्हणून पर्याय क्रमांक डी ही आपण कट करणार आहोत. आता सर्वात शेवटी उरलेला पर्याय क्रमांक सी हा प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळत असल्यामुळे आपण पर्याय क्रमांक सीचे वर्तुळ हे काळे करणार आहोत. प्रश्न क्रमांक 40 त्याची प्रश्नाकृती आणि उत्तराकृत्या आपल्यासमोर आता दिसत आहेत. प्रश्नाकृतीमध्ये दिसणारे भरीव काळे चौरस यांच्यावरती लक्ष केंद्रित करून उत्तराकृत्या तपासल्या असता पर्याय क्रमांक एमध्ये या चौरसांमध्ये वेगळेपण दिसून येते, म्हणून आपण हा पर्याय कट करणार आहोत. पर्याय क्रमांक डीमध्ये सुद्धा या चौरसांमध्ये वेगळेपण दिसून येते, म्हणून हा पर्यायसुद्धा आपण कट करणार आहोत. आता शिल्लक राहिलेल्या पर्याय क्रमांक बी आणि सीमध्ये हे काळे ठिपके समान आहेत, म्हणून प्रश्नाकृतीतील या भागावरती लक्ष केंद्रित करून आपण फरक शोधणार आहोत. तेव्हा आपल्या असे लक्षात येईल की पर्याय क्रमांक बीमध्ये हा भाग वेगळा असल्यामुळे बी ही आकृती आपण कट करणार आहोत. आता शिल्लक राहिलेली आकृती क्रमांक सी आणि प्रश्नाकृती या एकमेकीशी तंतोतंत जुळत असल्यामुळे आपण सीचे वर्तुळ हे काळे करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जुळणारी आकृती शोधण्यासाठी अशा पद्धतीची एक एक चुकीची आकृती कट करत जाणे ही पद्धत अतिशय उपयुक्त ठरत असून या पद्धतीने आपण योग्य पर्याय शोधून काढू शकतो. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, माझी तुम्हाला एक सूचना असेल, हा व्हिडिओ पाहून पुस्तकावरील पर्याय हे गोल करू नका, तर फक्त व्हिडिओ पहा, समजून घ्या आणि पुन्हा या पद्धतीचा वापर करून हे सर्व प्रश्न सोडवा. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीचे व्हिडिओ पाहण्यासाठी वरच्या उजव्या कोपऱ्यातील आय बटनवर प्रेस करून आपण मागील व्हिडिओ पाहू शकता. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.